नमस्कार मित्रांनो, श्रीमंत कट्ट्यावरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। मी सुजी साठे आपल्या सर्वांचं स्वागत करतो। कसं माहिती आहे का, बऱ्याच दिवसांपासून आमचे एक मित्र आहेत मोहनजी म्हणून, ते मला एक प्रश्न विचारतायत की निसर्गाकडून आपण काय शिकायला पाहिजे। मी मागच्या 2-3 व्हिडिओमध्ये त्याबद्दल बोललो नाही कारण मला वेळ नाही मिळाला, पण आज मी तुम्हाला त्याबद्दल सविस्तर सांगणार आहे। खरं सांगायचं झालं तर निसर्ग हा आपल्या आयुष्यातला सगळ्यात मोठा गुरु असतो। तो आपल्याला सतत काही ना काहीतरी शिकवत असतो, पण शिकायचं की नाही हे आपल्या हातात असतं। इनफॅक्ट आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा 2 प्रकारचे लोक असतात, एक असतात बेहोश लोक आणि दुसरे असतात होश लोक। म्हणजे पूर्ण ओव्हरऑल पृथ्वीमध्ये माणसाचे 2च प्रकार आहेत। म्हणजे काही लोक अवेअर असतात, काही लोक अवेअर नसतात। जी लोक अवेअर असतात ती प्रत्येक गोष्टीतून शिकत असतात, जी लोक अवेअर नसतात ती कुठल्याही गोष्टीतून शिकत नाहीत, त्याच चुका परत परत करत असतात। पण निसर्ग तसा नाही आहे। निसर्ग 24 तास अवेअर असतो, त्याला माहिती असतं जे आपल्यासोबत घडतंय ते काय घडतंय, कशासाठी घडतंय। निसर्गाकडून सगळ्यात मोठी जर गोष्ट कुठली असेल शिकण्यासारखी तर ते म्हणजे गिव्हिंग नेचर। निसर्ग आपल्याला प्रचंड काही देत असतो, पण मागत काहीच नाही आपल्याला। एवढं देतो ना तो, आणि देण्याचा त्याला अहंकार पण नसतो, मी एवढं देतोय घ्या वगैरे वगैरे वगैरे। नेचर आहे त्याचा मोठा आहे, म्हणून सगळे निसर्गावर प्रेम करतात। त्याच्या सानिध्यात आपल्याला जाऊ वाटतं, त्याच्याजवळ बसू वाटतं, त्याच्यासोबत टाइम स्पेंड करू वाटतो, कारण तो सेल्फिश नाही आहे। आणि तो एवढं सगळ्यांना देऊन सुद्धा प्रचंड आनंदी असतो, नव्याने फुलतो। दुसरी महत्त्वाची गोष्ट जर निसर्गाकडून शिकण्यासारखी कुठली असेल तर ती म्हणजे पेशन्स। निसर्गाकडे प्रचंड पेशन्स असतो। त्याच्या आयुष्यात किती जरी संकट आली, तो कितीदा जरी पडला, काही जरी त्याच्या आयुष्यामध्ये, तरी तो पुन्हा नव्याने उभारतो। काही होऊ द्या, वेळ लागतो पण तो फुलायचं सोडत नाही। तसंच आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा ना, आपल्याकडे तो पेशन्स असणं खूप महत्त्वाचं असतं। बरेचदा आपण काही गोष्टी ठरवतो की मला हे करायचं आहे ते करायचं आहे, पण आपल्याकडे योग्य तो पेशन्स नसतो। गोष्टी मोठ्या व्हायला वेळ लागत असतात। जे झाडाचं रोपटं असतं ना, ते मोठं व्हायला खूप वेळ लागत असतो, पण तो पेशन्स खूप महत्त्वाचा असतो। तिसरी महत्त्वाची जर गोष्ट कुठली असेल तर ती म्हणजे फ्लेक्झिबिलिटी। पाण्याचा प्रवाह जो असतो ना, तो स्वतःची वाट काढत कुठूनही निघून जातो, पण तो म्हणत नाही की मी आता मोठा आहे, मी इथं कसं बसू, माझी एवढी ताकद आहे, मला इथं का बोलवलं नाही वगैरे वगैरे। तो प्रत्येक ठिकाणी ॲडजस्ट होतो, फ्लेक्झिबल असतो तो, आणि स्वतःची वाट काढत तो पुढे जातो। निसर्ग कधी कोणावर अवलंबून नसतो। तो स्वतःची गाडी स्वतः ड्राईव्ह करत असतो, स्वतःला डिरेक्शन देत असतो। त्याच्याकडून ही चुका होत असतील, पण तो त्या चुकांचा रिग्रेट नाही करत, तो सुद्धा त्या चुकांमधून शिकत असतो। आणि निसर्गाची सगळ्यात मोठी गोष्ट आणखी कुठली असेल ना, तर त्याच्या आयुष्यात जेवढी संकट येतात ना, तेवढीच तो एनर्जी स्टोअर करून ठेवतो, आणि तीच एनर्जी आपल्या सगळ्यांना परत देत असतो। तो निसर्ग आपल्याला बाहेरून खूप शांत वाटतो, खूप शिथिल वाटतो, पण आतमध्ये त्याच्या ज्वाला आहे, आग आहे ती। पण तेवढी आग तो सहन करून आपल्याला तो थंडावा देत असतो। निसर्ग कधीच नशिबाच्या गोष्टी करत नाही, तो येणाऱ्या प्रत्येक संकटाला सामोरे जातो, तो कुठलाही अभिमान बाळगत नाही। निसर्गाकडे सगळ्यात महत्त्वाची जर गोष्ट कुठली असेल तर ती म्हणजे ॲक्सेप्टन्स। कुठलाही ऋतू येऊ द्या, त्याचं कितीही नुकसान होऊ द्या, तो कधी डगमगून पडत नाही, पुन्हा नव्याने उभारतो। काही होऊ द्या त्याच्यासोबत, तो ॲक्सेप्ट करतो सगळ्या गोष्टी। आता आपल्याच आजूबाजूला बघायला झालं तर एवढं आपण प्रदूषण करतोय, एवढं निसर्गाला त्रास देतोय, छळतोय, तरी पण तो एका शब्दानं आपल्याला दुखावत नाही। तो आपल्याला ॲक्सेप्टच करतोय, कारण प्रेम करणं हा त्याचा धर्म आहे। तो आपल्यावर नितांत प्रेम करतोय, आपली सुरक्षा तोच घेतोय। आणि निसर्गाची आणखी एक बाजू अशी आहे, ज्यावेळेस तो खवळतो ना, तो कुणालाही ऐकत नाही। जे सत्य आहे त्या सत्यासाठी तो शेवटपर्यंत लढतो, मग ते पुढं कोणीही असलं ना, तो विचार नाही करत। निसर्ग कधी मोठ्या मोठ्या गोष्टी नाही करत, तो शांत असतो, कारण प्रत्येक गोष्टीला उत्तर देणं हे गरजेचं नसतं, शांत राहून सगळ्या गोष्टी करायच्या असतात, हे निसर्ग शिकवतो। आणि निसर्गाला किती जरी संकट आले, निसर्ग कधी डिप्रेशनमध्ये जात नाही, तो कधी दुःखाचा गवगवा करत नाही, माझ्यासोबत असं झालं, माझ्यासोबत तसं झालं। तो त्या गोष्टीला बाजूला करतो आणि पुन्हा नव्याने उभारतो, आणि ते त्याचं नवचैतन्य बघायला सगळ्यांना आवडत असतं। त्याचं नेचर गिव्हिंग असल्यामुळे त्याच्यावर प्रेम करायला सगळ्यांना आवडतं। आणि जेवढा तो विशाल आहे ना, तेवढाच तो साधा आहे, सिम्पल आहे, सगळ्यांना जवळ करतो, सगळ्यांना कुशीत घेतो। त्याच्याजवळ जात असताना कोणालाही असं वेगळं वाटत नाही। सगळ्यांसाठी त्याचं अंतःकरण खूप मोठं आहे, सगळ्यांना तो पूर्ण उरतो, एवढा मोठा आहे तो। आणि ते सगळ्या गोष्टी आपण आपल्या आतमध्ये घ्यायच्या असतात, कारण आपण पण त्याचेच एक भाग आहोत। आणि ज्या दिवशी ही गोष्ट आपल्याला रिअलाईज होते ना, त्यावेळेस मग आपल्या आयुष्यामध्ये एक ग्रँडनेस येतो, एक मोठेपणा येतो। आपण विशाल त्याच्यासारखेच बनायला लागतो, कारण आपण त्याचेच पुत्र असतो। त्याच्यामुळे निसर्गाकडून आपण भरपूर काही शिकणं, त्या गोष्टी इम्प्लिमेंट करणं, त्याच्यासारखं बनण्याचा प्रयत्न करणं, या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात।
निसर्ग कधी कुणामध्ये भेदभाव नाही करत. तो गरीब आहे, तो श्रीमंत आहे, सगळ्यांना समान न्याय देतो. तो प्रत्येकावर पडणारं ऊन हे समान असतं, प्रत्येकावर पडणारा पाऊस हा समान असतो. आणि ह्याच गोष्टी आपण निसर्गाकडून शिकायच्या असतात. त्याला आपण शिकलं पाहिजे, ऐकायला शिकलं पाहिजे. निसर्ग आपल्याला ऐकून घेतो म्हणून त्याच्या आपल्याला जवळ जाऊ वाटतं, त्याला बोलू वाटतं. त्याच्याजवळ गेले की मन हलकं होतं. आपण काय नाही बोललं तरी पण हलकं होतं, कारण त्याच्याकडे ती जादू आहे. तो आपल्याला फ्रीमध्ये सगळ्या थेरपीज देतो, सगळं काही देतो. त्याच्याकडे जे काही आहे ना ते सगळं देतो आपल्याला. पण त्या देण्याचा कधी तो अहंकार नाही करत, त्या गोष्टीचा कधी भाव नाही करत. मी एवढं देतो असं कधीच नाही म्हणत, म्हणून तो मोठा आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ना, निसर्ग म्हणजे एक एनर्जी आहे. ते काय रॉ मटेरियल नाही आहे. आपल्यामध्ये जे चैतन्य आहे ते त्याच्यामध्ये पण आहे. तो आणि आपण काय वेगळे नाही आहोत, जोडलेले आहोत. आणि आपल्याला जो जोडणारा थ्रेड आहे तो सगळ्यांमध्ये सारखाच आहे. हे ज्यावेळेस आपल्या लक्षात येतं त्यावेळेसच मग आपल्या आयुष्यामध्ये आपण ते कनेक्ट करायला लागतो. आपण त्याच्यापासून वेगळे नाही आहोत, आपण त्याचाच एक भाग आहोत.